आज छावा चित्रपटाचं आयोजन तुम्ही केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच विधिमंडळातील अनेक सदस्य आज या ठिकाणी आलेले होते. एकूणच अशा पद्धतीने वाद चालू एका बाजूला औरंगजेबावरून. आता या चित्रपट तुम्ही सुद्धा बघितलेला आहे, काय सांगा? छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनतेपर्यंत, लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा एक अतिशय स्तुत्य असा प्रयत्न निर्मात्यांनी केलेला आहे. सर्व कलाकारसुद्धा आज या स्क्रीनिंगच्या निमित्ताने सहभागी होते आणि छावा चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवावी असं खरं तर ज्या वेळेला हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळेसपासूनच आम्हाला वाटत होतं आणि साधारणपणे विधिमंडळातील जे सर्व सदस्य आहेत ते अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळे इथे असतात आणि त्या निमित्ताने एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे ज्या वेळेला आम्ही ही विनंती केली त्यांनी त्वरित त्याला मान्यता दिली आणि अध्यक्ष आणि सभापती महोदयांना सुद्धा आम्ही यासाठी आमंत्रित केलं. आज मंत्रिमंडळातील सुद्धा अनेक सहकारी यामध्ये सहभागी झाले, विधिमंडळातील सर्व सहकारी होते आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या खरं तर इतिहास जोपासण्याचं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं कामसुद्धा एक लोकप्रतिनिधीचं असतं आणि या चित्रपटाच्या माध्यमातून या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याचीच एक सांगड घालून आज याची स्पेशल स्क्रीनिंग आम्ही आयोजित केली. खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आलेले सर्वच जे इथे आहेत ते त्यानिमित्ताने त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं छावा ही कादंबरी आम्ही लहानपणी वाचलेली होती, पण ते वाचणं आणि प्रत्यक्षात ते मोठ्या पडद्यावर पाहणं ह्या दोन्ही गोष्टी वाचताना सुद्धा तितक्याच वेदना आहेत, पाहताना सुद्धा तितक्याच आहेत आणि कुठे ना कुठेतरी आपला हा इतिहास वर्तमान पिढीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे. स्पेशल स्क्रीनिंगच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तो प्रयत्न त्या निमित्ताने केला. छावामध्ये दाखवल्याप्रमाणे तशा पद्धतीने औरंगजेबाने जो क्रूरता, त्याची जे एकूणच छळ जो केलेला आहे महाराजांचा, या सगळ्या संदर्भात इतिहासामध्ये, साहित्यामध्ये लिहिलेच गेलेलं आहे. मात्र तशा पद्धतीने विधिमंडळातील एक सदस्य यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांचं निलंबन देखील झालेलं आहे. मात्र अशी वक्तव्य येणं याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि झालेली कारवाई आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि गाथा लहानापासून ऐकत आम्ही मोठे झालेलो आहोत. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा एक भाग आहे, आपल्या अभिमानाचा एक भाग आहे. संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत असतो आणि एक विधिमंडळातील सदस्यांनी औरंगजेबाचा एक उल्लेख करणं किंवा एक त्यांच्या कारकिर्दीचे प्रशंसा करणं हे कुठल्याही शिवभक्ताला टोचणारच आहे आणि वेदना देणारच आहे, राग आणणारच आहे. आम्ही सगळ्यांनी त्याची निंदा केली आणि निषेधही केला. आज विधिमंडळातील सर्व सदस्यांनी सुद्धा एकमताने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हटल्याप्रमाणे आपल्या अभिमानाचे आणि अस्तित्वाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याची एका बाजूला निषेध करत असताना आज संबंध सभागृहाने त्या संदर्भातला निलंबनाचा जो निर्णय घेतलेला आहे, नक्कीच जे काही विधिमंडळातील नियम असतात, निकष असतात, त्यातून अध्यक्ष महोदयांना तो अधिकार दिला होता आणि त्यांनी तो निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी काही विधिमंडळातील सदस्यांनी सुद्धा मागणी केलेली आणि त्याला अनुसरून जे आमचे संसदीय कार्यमंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील साहेब यांनी सुद्धा त्या संदर्भातलं एक निवेदन अध्यक्ष महोदयांकडे सादर केलेलं आहे. माझी खात्री आहे की अशा पद्धतीचे वक्तव्य हे कुठल्याही महाराष्ट्रातील किंवा देशभरातील, जगभरातील शिवभक्तांना पटण्यासारखे नाही आहेत आणि त्याचा निषेधच व्हायला पाहिजे आणि जी काही योग्य ती कारवाई आहे ही त्यानिमित्ताने होईल. आपल्या एका विधानावरनं सध्या विरोधक त्यावरती टीका करतायत. लाडक्या बहिणी या अर्थसंकल्पात ते पैसे देऊ नाहीत असं आपण म्हटलं होतं, त्यावरनं विरोधक टीका म्हणतात की लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके मग कधी देणार? नाही, देऊ नये असं वक्तव्य मी कधी केलं नाही. समोरच्या सदस्यांनी असं म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी असं वक्तव्य केलं होतं की या अर्थसंकल्पामध्ये 2100 जाहीर केले जातील. मी त्याला उत्तर दिलं की अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं नव्हतं. त्यांनी असं म्हटलं की योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातला योग्य निर्णय जो आहे तो आम्ही घेऊ
आम्ही जे वचन लाडक्या बहिणींना दिलेलं आहे त्या वचनाशी आम्ही कटिबद्ध आहोत आणि महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे ज्यांनी लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना आणली. ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या आम्ही राबवणार आहोत आणि ज्या वेळेला आम्हाला विभाग म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या ह्याच्यात तो निर्णय होईल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही 21चा प्रस्ताव निश्चितपणाने करू. आमच्या जाहीरनाम्यामध्ये, आमच्या वचननाम्यामध्येच आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे आणि महायुतीचं सरकार ते वचन निश्चितपणाने पूर्ण करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.